आर.टी. ॲडमिशन 2026-27 आर.टी. ही लॉटरी ही 10/4/2026 रोजी निघाली होती. आपण इथे स्क्रीनवर पाहू शकता पालक वर्गांनो, आर.टी. ही लॉटरी ही 10/4/26 रोजी निघाली होती आणि प्रवेश घेण्याची शेवटची मुदत ही 20/4/2026 आहे. 10/4/26 तर हा एक दिवस निघूनच गेला होता. मात्र आता आपल्याकडे फक्त 9 दिवस राहिलेले होते. पण आता पालकवर्गांना बऱ्याचशा अडचणी येत आहेत, कारण बऱ्याचशा पालकांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले नाही आहे, कोणाकडे बर्थ सर्टिफिकेट नाही आहे, कोणाचे करारपत्र अगोदर केलेले आहे, नंतर करायचे बाकी आहे. अशा बऱ्याचशा गोष्टीमुळे पालकवर्गांचे आर.टी. ॲडमिशन रखडले आहेत. तर आता त्या पालकवर्गांना एकच चिंता लागली आहे की तारीख वाढणार की 20/4/26 तारीख राहणार. तर आता त्या पालक वर्गांना एक चांगली बातमी आहे, कारण आर.टी. प्रवेश 2026-27 साठी प्रवेश घेण्याची मुदत ही वाढण्याची शक्यता आहे. अजून काही याची अनाउन्समेंट झालेली नाही आहे, पण आपणास उद्या किंवा परवा म्हणजे 19 ते 20 तारखेला आपणास कळून जाईल की मुदत वाढेल की नाही. तर पालकवर्गांनो, आपण इथे स्क्रीनवर पाहू शकता एकूण ॲप्लिकेशन हे 2,89,286 आले होते. नंबर ऑफ सिलेक्शन 1,05,811 झाले आहेत. वेटिंगमध्ये 86,034 आहेत आणि ॲडमिटेड इन फर्स्ट रेग्युलर सिलेक्शन लिस्ट फक्त 25,453 जणांचे ॲडमिशन झालेले आहेत. हा आकडा खूपच कमी असून आता त्याच्यासाठी मुदत वाढण्याची शक्यता आहे. ज्या पालकांचे ॲडमिशन झालेले आहे तर ठीक आहे, पण ज्या पालकांचे ॲडमिशन झालेले नाही त्यांना मात्र आता मुदत वाढते का आणि वाढण्याची वाट बघावी लागणार आहे. कारण अपुऱ्या डॉक्युमेंटमुळे त्या पालकांचा आता प्रवेश रखडला आहे. जर मुदत वाढली तर सर्वप्रथम माझ्या चॅनलवर आपणास ती न्यूज देण्यात येईल आणि सर्व पालकांना ही एक छोटीशी बातमी होती. हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.